चांगल्या कामांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरेंनी गुढीपाडव्या मेळाव्यात जाहीर केलं आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। अर्थात या पाठिंब्यासाठी राज ठाकरेंनी एक अट देखील घातली होती। या सगळ्यावर फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि राज ठाकरेंच्या मुद्द्यांची दखल घेतली। पण मुद्द्यांची दखल घेणारे फडणवीस राज ठाकरेंच्या पाठिंब्याची आणि त्यासाठीच्या अटीची दखल घेणार का, हा प्रश्न मात्र कायम राहिला। पाहूयात याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे। चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील। सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचा उद्दिष्ट आहे। जमलेल्या माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी रविवारच्या गुढीपाडवा मेळाव्यात फडणवीसांना जाहीरपणे पाठिंबा दिला। अर्थात मोदींना दिलेला पाठिंबा आणि फडणवीसांना दिलेला पाठिंबा यात एक मूलभूत फरक होता। मोदींना दिलेला पाठिंबा बिनशर्त होता, मात्र फडणवीसांना दिलेल्या पाठिंब्यामागे एक शर्त होती। तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस, तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे। याच्याकडे नीट बघा। चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील। प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा। हा सशर्त पाठिंबा जाहीरपणे न स्वीकारता किंवा जाहीरपणे न नाकारता मुख्यमंत्री फडणवीसांनी मुद्द्यांचा विचार करू एवढेच संकेत दिले। राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे। मी काल त्यांचं भाषण पूर्ण ऐकू शकलो नाही, पण जेवढं मी ऐकलं त्यात काही महत्त्वपूर्ण मुद्दे ते बोललेले आहेत। निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू, जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत। आणि शेवटी राज्य चालवत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचं उद्दिष्ट आहे। महाराष्ट्रात गाजत असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरही राज ठाकरेंनी आपली भूमिका जाहीर केली। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असणं ही राज यांना गरज वाटली, तर फडणवीसांनी मात्र ती मजबुरी असल्याचं स्पष्ट केलं। औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे? आत्ता कुठून आठवलं? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत। आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही ASIची प्रोटेक्टेड कबर आहे। त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो, कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही। मशिदींवरच्या भोंग्याचा विषय पुन्हा एकदा उपस्थित करत राज यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रेषा मोठी दाखवत फडणवीसांना कोपरखळ्या मारल्या, तर फडणवीसांनी नियमांकडे बोट दाखवत भोंग्याच्या विषयाचा आवाज कमी करण्याचा प्रयत्न केला। आता परवा दिवशी आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलेलं आहे रात्री 10 ते सकाळी 6 भोंगे वाजणार नाहीत। अहो, तेव्हा वाजतच नाहीत। प्रश्न आहे सकाळी 6 ते रात्री 10। या लाऊडस्पीकरचा, सततच्या लाऊडस्पीकरचा लोकांना त्रास होतो। तुमचे काही सण बिण असतील तर आपण समजू शकतो, पण सरकार म्हणून कोणतेही पाऊल न उचललं। पाऊल कोणी उचललं? उत्तर प्रदेशने उचललं। 100% जे नियमाच्या बाहेर आहेत आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला जो आदेश आहे, या आदेशाचं तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल। गंगेपासून महाराष्ट्रातल्या नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंनी सरकारला धुण्याचा प्रयत्न केला, तर फडणवीसांनी नद्या स्वच्छ होण्याची वाट पाहण्याचा संदेश देत राज ठाकरेंना पेशन्स ठेवण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला। मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 5 नद्या, त्यातल्या 4 मेल्या। मेल्या म्हणजे मारल्या। सांडपाणी, झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींमधनं त्या 4 नद्या मेल्या आणि 5वी आता मरायला आली आहे। महाराष्ट्रातल्या नद्या या निर्मळ झाल्या पाहिजे, त्या अविरल झाल्या पाहिजे असा आमचाही प्रयत्न आहे। याकरता आपण काही मिशन हातामध्ये घेतलेले आहेत। हे काही फार लगेच करण्यासारखे कामं किंवा होणारी कामं नाही आहेत।
महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरण्याबाबत राज आणि फडणवीस यांच्यात एकमत असल्याचं दिसलं. मात्र मराठीचा अपमान करणाऱ्यांचं काय करायचं या मुद्द्यावर मात्र मतभेद दिसले. आज चहूबाजूनी महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय. मराठी माणसाला विळखा पडतोय. हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत. मराठी भाषेला विळखा पडतोय. आमच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार. ज्या ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे त्या ठिकाणी ती वापरली गेली पाहिजे हा आग्रह असणं हे चुकीचं नाही. फक्त याकरता कायदा हातात घेणं हे मात्र चुकीचं होईल. मला अपेक्षा आहे की कोणी कायदा हातात घेणार नाही. राज ठाकरेंनी फडणवीसांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यावर टोलेबाजी केली नसती तरच नवल. देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, हे चांगल्या कामाची यादी त्यांनी जाहीर केली पाहिजे होती काल. त्यांना कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे? कुणाल कामरायांचा स्टुडिओ फोडला आणि त्यांना गुन्हेगारांना पाठीशी घातलं, हे चांगलं काम आहे का? मुंबईमध्ये मराठी माणसाची पिछेहाट सुरू आहे. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चाललेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलत नाही. ते चांगलं काम आहे का? एकीकडे सरकारच्या कामगिरीवर जोरदार टीका आणि दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांना पाठिंबा हा विरोधाभास राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला गेला. ज्या इंजिनातून सरकारवरील टीकेच्या वाफा बाहेर पडल्या तेच इंजिन पाठिंब्यासाठी जोडलं गेलंय. प्रत्येक गोष्ट आमचं ऐकून करण्याची अट राज ठाकरेंनी पाठिंब्यामागे ठेवली आहे. आता फडणवीस ही अट ऐकणार, ऐकलेलं मान्य करणार की ऐकून न ऐकल्यासारखं करणार हे पुढच्या घडामोडींवरून स्पष्ट होईलच. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.